नमस्कार, मी प्रियांका पाटील. आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ. आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया. चला पाहुणं, आपल्याला जायचंय. पण कुठे जायचंय? टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय. म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं. चला तर मग जाऊया. पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल. या हॉटेलची चवच लई न्यारी. पाहुणं, एकदा या. हॉटेलची चवच लई न्यारी. अस्सल मांसाहारी प्रेमींच्या जिभेचे चोचले आता पूर्ण होणार. ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये. या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील. प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठाणगे. संपर्कासाठी मोबाईल नंबर 8830578505. या हॉटेलचा पत्ता नगर कल्याण हायवे, पारनेर चौक, टाकळी ढोकेश्वर, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर. पंचवटी शिवसेना उमेदवारावर मारहाण व धमकीचा आरोप. पोलिसात तक्रार. पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत शिवसेनेच्या एका उमेदवारावर घरात घुसून धमकी देत मारहाण केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. कुमावत नगर पेठ रोड येथील रहिवासी मनोज भागीरथ मुंडावरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 14 जानेवारी 2026 रोजी दुपारी 3च्या सुमारास ते चहा पिण्यासाठी घराच्या खाली आले असता शिवसेनेचे उमेदवार व त्यांचे सहकारी तेथे आले. यावेळी तू माझ्या विरोधात प्रचार करतोस का असं म्हणत धमकावून मारहाण केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी तक्रार दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. संबंधित तक्रारीच्या आधारे कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. मनोज भागीरथ मुंडावरे, राहणार कुमावत नगर, प्लॉट नंबर 23. आज दुपारी 1:30 वाजता 1:30च्या दरम्यान माझे कमलेश गोडके व त्यांचे 5-7 10 ते 12पर्यंत लोक घरात आले. 3 कार होत्या. मला म्हणे तू पैसे वाटतो. त्यांनी घराची धडती घेतली. त्यांना पैसे सापडले नाही, काहीच नाही. आमच्या मतदानाच्या स्लिपा होत्या त्या सुद्धा घेऊन गेले. 3 पक्षांच्या आमच्याकडे आले. तर 3 पक्षांच्या स्लिपा होत्या घरात. माझ्या दोन्ही बहिणींच्या, आमच्या दाजींच्या, एवढ्या जणांच्या स्लिपा होत्या. ते पाहिल्यानंतरून ते मला गाडीत उचलून घेऊन गेले. त्यांनी त्याच्यानंतरून एक अर्धा तासात मला इथं सोडलं. त्याचं CCTV फुटेज माझ्याकडे आहे. शिवीगाळ केली, मारझोड करू म्हणे, नंतरून बसता येणार नाही असं सांगितलं. 9 ते 10 लोक होते. ते जे आता आम्ही पोलीस स्टेशनला जाणार आहे, कंप्लेंट देणार आहे. मारू आम्ही सांगितलं की आम्ही पैसे वगैरे काही वाटप नाही करत नाही दादा. पण मग आमचं काहीच चूक नाही. नाही म्हणे तू 2 दिवसासाठी बाहेर निघून जा, थांबू नको इथे. असं नाही, गायब करून दे बोलले डायरेक्ट. 7-8 लोक होते. 9-10 जण होते. माझ्याकडे कॅमेरे, CCTV कॅमेऱ्यामध्ये आणि घरात सापडत होते ते. ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच लाईक आणि शेअरही करा.